मनातून असं म्हणजे जनतेच्या पण मनातून चुडायला आणि चिटकिनीसारखे शब्द येत असतील त्या दोघींसाठी. त्याने खरोखरच समाजातील अशा काही व्यक्तींचा खूप मोठा अपमान केलाय, कारण की तो शब्द शिवी म्हणून कोण वापरू शकत नाहीये. जान्हवीचं दिवसेंदिवस एक विचित्र रूप, वेगळंच रूप आपल्याला बघायला मिळते. नमस्कार मंडळी, मी आहे योगेश. एंटरटेनमेंट आणि ज्ञानाची भूक भागवण्यासाठी हा स्पेशल एपिसोड. पहिल्या आठवड्यात आपण बघितलं की निकिता मुळी पूर्णपणे एक मोठी विलन आहे या घरामध्ये असं दिसून आलं. त्यानंतर तिला त्याबद्दल रितेश देशमुख यांच्याकडून बोलणंही खावं लागलं. आता दुसरा आठवडा येतोय आणि दुसऱ्या आठवड्यात पण असंच दिसतंय की निकिता मुळी या आठवड्यात पण विलनच आहे. पण आता तिला सोबत मिळाली आहे, ती म्हणजे जान्हवीची. उलट आता हा आठवडा जसा सुरू झालाय तसा आता वाटू लागलंय की जान्हवी निक्कीपेक्षाही मोठी विलन आहे. म्हणजे टास्क मध्ये किंवा इतर वेळी जेव्हा हे लोक भांडत असतात, निक्की आणि जान्हवी स्पेशली, तेव्हा खरोखर मनातून असं म्हणजे जनतेच्या पण मनातून चुडायला आणि चिटकिनीसारखे शब्द येत असतील त्या दोघींसाठी, यात काही शंका नाही आहे. अर्थातच हा गेम आहे, हा गेम त्या प्रकारचाच आहे की यामध्ये कोणाला तरी विलन बनावंच लागतं. आता ते जाणून बुजून विलन बनतात, प्लॅन करून विलन बनतात, की त्यांना ती वेळ येते त्यामुळे ते विलन बनतात, हे आता त्यांचं तिने ते ठरवायचं असतं. सध्या निक्कीच्या बाबतीत तर आपण स्पष्टपणे बोलू शकतो की सगळं ते जाणून बुजूनच पहिल्या दिवसापासून करते. तिचा सगळाच हा प्लॅन आहे असं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. तो ती तिचा गेम व्यवस्थित खेळत आहे. पण दुसरीकडे जान्हवी मात्र, तिचा एक असा स्वभाव आपल्याला बघायला मिळतोय, त्या स्वभावामध्ये आपल्याला समजत नाही की जान्हवी मुद्दामून स्वतःहून प्लॅन करून हे सगळं करते की नकळत तिच्याकडून हे सगळं घडतंय. पण ती विलन बनते हे नक्की आहे. या दोघींचंही सध्याचं मेन टार्गेट आर्या ठरत आहे. आर्याचा स्वभाव दुसरीकडे खूपच शांत आणि असा इनोसंट टाईप आहे आणि त्याचाच फायदा निक्की आणि जान्हवी दोघीही मिळून घेत आहेत. टास्क असो किंवा इतर कोणत्याही वेळी काही पण असो, ते तिला बोलायचं काही थांबत नाहीत. अक्षरशः ते दोघी तिच्यावर तुटून पडत आहेत. आणि हे आर्या इतकी इनोसंट आहे की यार ते खरोखरच प्रेक्षक म्हणून बघताना तिची म्हणजे कीव येते आपल्याला. कीव बरोबर बोलते की नाही माहित नाही, पण खूप वाईट वाटते की आर्यासोबत असं काहीतरी घडते. आर्याबद्दल तुमचं म्हणणं काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर पुढे आता मी बोलतोय जान्हवीबद्दल. जान्हवी खरोखरच सध्या अतिरेक करताना दिसली आहे मागच्या 2 एपिसोड्समध्ये. गेम पुरता राहावा अशी सगळ्यांची अपेक्षा असते, पण जान्हवी आहे ती आर्याला पर्सनल सगळा हेट द्यायला लागली आहे. एवढंच नाही, तो पैशाचा जो काही टास्क झाला होता त्यावेळी जेव्हा आर्याला समजतं की तिच्याकडे पैसे नाहीत, तिचे पैसे चोरले गेलेले आहेत, त्यावेळी ती पैसे शोधण्यासाठी बाहेर आलेली असते. त्यावेळी जान्हवीचं विधान खरोखरच तिथे महत्त्वपूर्ण होतं. तिने खरोखरच समाजातील अशा काही व्यक्तींचा खूप मोठा अपमान केलाय, कारण की तो शब्द शिवी म्हणून कोण वापरू शकत नाही आहे. होतंय असं, आर्या जेव्हा पैसे शोधून वैतागून तिथून निघून जात असते पुन्हा बिग बॉसच्या कन्फेशन रूम मध्ये, त्यावेळी तिला माहित झालेलं असते की पैसे चोरले गेले आहेत आणि त्यावेळी ती खूप दुःखी झालेली असते. ती रडतही असते आणि तसंच रडत रडत फ्रस्ट्रेट होऊन होपलेस, युजलेस असं काही ती जान्हवीला आणि त्या अरबाज वगैरे सगळ्यांना बोलत जाते. तर यावर उलट जान्हवी मतिमंद म्हणून ती आर्याला शिवी देते. आता इथे सगळ्यांनी लक्षात घेण्याचं गरजेचं आहे की मतिमंद हा एक आजार आहे. लाखो व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत. मध्यंतरी एका कार्यक्रमात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनीही डिस्लेक्सिया असं बोलत राहुल गांधींची थट्टा केली होती. आता डिस्लेक्सिया हा पण आजार आहे आणि त्या आजारानेही भरपूर म्हणजे अशी लाखो व्यक्ती असतील ते ग्रस्त आहेत. त्यावेळी त्यांचीही मनं दुखावली गेली होती आणि पंतप्रधान मोदींवर त्यावेळी टीका करण्यात आल्या होत्या भरपूर. आणि आता इथे मतिमंद म्हणून जान्हवीने आर्याला शिवी दिली आहे. कितीही काहीही जरी झालं तरी आपल्या या समाजामध्ये माणुसकीला प्रचंड मोठं महत्व आहे. माणुसकीशिवाय आपली दुनिया चालत नाही असंही बोलण्यात येतं. तर आता माणुसकीच्या नात्याने हे कितपत योग्य आहे एखाद्या व्यक्तीला मतिमंद म्हणून शिवी देणं? जान्हवीचं दिवसेंदिवस एक विचित्र रूप, वेगळंच रूप आपल्याला बघायला मिळते. ती एक रेषा असते, ती रेषा जान्हवी पूर्णपणे क्रॉस करताना आपल्याला सध्या या मराठी बिग बॉसच्या घरामध्ये दिसते. आर्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आर्या खूपच इनोसंट स्वभावाची सध्या तरी आपल्याला या एपिसोड्समध्ये दिसत आहे आणि जे काही तिच्यासोबत घडतंय ते सगळ्यांच्या डोळ्यात देखत घडतंय आणि ते खूप चुकीचं घडतंय हे सगळ्यांना दिसते. पण तरी तिच्याबरोबर कोणी स्टँड घेत नाही, तर तोच स्टँड कोणी ना कोणीतरी आर्यासाठी घेतला पाहिजे हीच अपेक्षा आहे. आणि जान्हवीने जो काही हा मतिमंद शब्दाचा उल्लेख केलाय तो सरासर चुकीचा आहे असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.